पाहतात मुक्तिदाता न्यूज चॅनल। गेल्या अनेक दिवसापासून दिग्रसमध्ये 4-4 तास लाईन बंद असण्याचे कारण काय हे विचारण्यासाठी आज दिनांक 27 एप्रिल 2026 रोजी भाजपचे कार्यकर्ते दिग्रसच्या वीज वितरण कंपनीच्या ऑफिसमध्ये धडकले। यावेळी भाजपचे शहराध्यक्ष श्री अभय इंगळे यांनी जनहितार्थ असलेल्या या प्रश्नावर लक्ष वेधले। त्या पद्धतीने आपली लोक दादागिरीने वसुली करत आहेत, त्याच पद्धतीने तुम्ही लाईनची सेवाही द्यावी हे विनंती करण्यासाठी आलेलो आहोत। दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा, तुम्हाला 8 दिवसाचा आम्ही टर्म अँड कंडिशन देतो, लोकांच्या नागरिकांच्या समस्या सोडवा, अन्यथा तीव्र स्वरूपात आंदोलन एवढं लाईन बंद राहत। कारण काय असते, आज माहिती आहे का उन्हाळा एवढा कडक तापत आहे, आज जर 2-2, 4-4 घंटे लोकांच्या घरची लाईन जागवली, त्यांच्या घरची काय अवस्था होत असेल मॅडम। लोकांना, सर्वसामान्य लोकांना दिलासा द्यावा अशी विनंती आज या ठिकाणी करतो मॅडम। पुन्हा सोमवारी आपली भेट होईल, आपण 8 दिवसातली कोणतं काय केलं, आपले कोणते अधिकारी या ठिकाणी राहत नाही, आपल्या कोणत्या एखादी तक्रारीचा फोन उचलला गेला तो उचलला जात नाही, नेमकं चाललं काय मॅडम? आणि लोकांनी का बरं सहन करायचं? तुमचा ग्राहक आहे, तो दर महिन्याला तुमचं ते बिल भरतो, सर्व व्यवस्थित चालू आहे मॅडम। अशा वेळेला तुमच्याकडनं सहानुभूतीची अपेक्षा आहे। हा काळ थोडासा भयंकर आहे, आपण सांभाळून घ्यावं, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत। यावेळी भाजपचे शहराध्यक्ष अभय इंगळे, शहर महिला अध्यक्ष जागृती मेहता, अरुण राठोड, SIR प्रमुख मनोज राठोड, रमेश करवा, संजय घरत, सुरेंद्रजी मिश्रा, संतोष मांजरखेडे, वाजिद शेख, अनिल भरारे, हनुमान रामावत, अमितजी चिद्दरवार आणि इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते। मुक्तिदाता न्यूजसाठी मी गौतम तुपसुंदरे आणि संदेश तुपसुंदरे।